काय प्रकरण आहे, तारखा दिवस त्यांनी टॅली करून बघावे. म्हणजे जर रुपाली चाकणकर महिलांना न्याय देण्याच्या ऐवजी या केसेस जर अशा पद्धतीने डील करत असतील तर हे वाईट आहे. तुम्ही गुगल करून बघू शकता. अनु मलिकची मी टूची केस गुगल करा. माझ्याकडच्या ज्या आहेत लिंक्स त्या मी तुम्हाला पाठवते. या सगळ्यांमध्ये सोहम चाकणकर, त्याच्यासोबत रुपाली चाकणकर, हे सगळेच लोक तुम्हाला त्या एका फ्रेम मध्ये दिसतील की ज्याच्यामध्ये अनु मलिक पण आहे. हे एवढे सगळ्या गोष्टी समोर असतानाही अजूनही रुपाली चाकणकर हे नाव पोलिसांच्या रेकॉर्डवर का येत नाही? काय येत नाही की आम्ही इतक्या गोष्टी तुम्हाला सांगतोय तरीही अजूनही ते नाव रेकॉर्डवर येत नाही. प्रश्न फक्त एका महिलेचा नाही. प्रश्न एका महिलेमुळे जर एवढं सगळं जर शोषण होत असेल तर मात्र ते वाईट आहे आणि म्हणून त्यावर बोललं पाहिजे, म्हणून त्यावर मांडलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय. या सगळ्या संदर्भाने असणारे जे इनपुट आहेत ते इनपुट आज आम्ही SIT प्रमुख असणाऱ्या सातपुतेजी यांच्याकडं दिलेले आहेत आणि त्यावर आम्ही आमचं म्हणणं सुद्धा मांडलेलं आहे. या सगळ्यांमध्ये त्यांनी आम्हाला त्यांच्याही काही अडचणी सांगितल्या, ज्या अडचणी आम्ही समजू शकतो. कारण प्रश्न महिलांच्या प्रतिष्ठेचा आहे, त्यांच्या डिग्निटीचा आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी करताना त्यांनाही ते जिकिरीचं होते. परंतु हे सगळं जरी खरं असलं तरी या गुन्ह्याची व्याप्ती ही फक्त महिला लैंगिक शोषण इतकी नाही. तर हा फोटो मिळालेला आहे ज्याची कॉपी अनु मलिक दिसत आहेत फोटोमध्ये. रुपाली चाकणकर बाजूला आहेत, बाजूला त्यांचा मुलगा आहे. ही सगळी माणसं एका फ्रेम मध्ये आहेत. हे फार विशेष आहे, हे गंभीर आहे की ज्या माणसावर मी टू कॅम्पेन अंतर्गत एवढे गंभीर अलिगेशन्स झालेले होते, आरोप झालेले होते, त्या माणसाला क्लीन चिट चाकणकर देतात आणि चाकणकरांचा मुलगा त्याच्या फिल्म मध्ये असतो. काल ज्या बाईंनी मातोश्रीवर शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला, मी त्यांचंही संशोधन अशा पद्धतीने करेन, खूप खोलवर करेन. फक्त आम्हाला वाईट याचं वाटतं की या सगळ्यांमध्ये राजकारण न आणता त्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे. तो न्याय मिळण्यासाठी आम्ही धडपड करत आहोत आणि तो न्याय देण्यासाठी म्हणून आमचा प्रयत्न असेल. आम्ही आज आमच्या SIT प्रमुखांशी बोलताना हे सुद्धा प्रामाणिकपणे म्हटलं की बाकी काहीही असो, मला खात्री आहे की माझ्या पक्षात असा कुणीही माणूस असू शकत नाही, असूच शकत नाही. नुसत्या फोटोवरून तर ॲलिगेशन करू नयेत. जसा मी अमित शहाचा फोटो असे n नंबर ऑफ फोटो तिथे मिळतील, त्या फोटोवरून नाही. पण माझ्या पक्षातला कुणी असू शकत नाही याची मला खात्री वाटते. पण तसंही वाटलं त्यांना तर त्यांनी त्याची गय करू नये याचा परत एकदा पुनरुच्चार करते. पण जे लोक ऑलरेडी रेकॉर्डवर आहेत त्या रेकॉर्डवरच्या लोकांचं काय करणार आहात? हेमंत गोडसेंनी जो निधी दिलाय, जे पूजेला बसले होते, त्यांचं काय करणार आहात? दीपक केसरकर जे वारंवार फ्रिक्वेंटली दिसत आहेत, त्यांचे आणि खरातांचे काय काय आर्थिक व्यवहार झाले, त्याचं काय होणार आहे? या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नीसह जे ईशानेश्वराची पूजा करताना दिसतात, त्याचं काय नेमकं अर्थ काढायचे? आम्ही फोटोंसकट बोलतोय ना, आम्ही पुराव्यांच्या सकट बोलतोय. तर याही सगळ्या गोष्टींचा आम्ही विनंती केली SIT प्रमुखांना की या सगळ्यांमध्ये याचा आनंद आहे की तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी फ्री हँड दिलेला आहे, पण तरी सुद्धा आम्हाला कुठे ना कुठे भीती वाटते. कारण फलटण प्रकरणामध्ये जे झालं, फलटणमध्ये अर्थात SIT प्रमुख स्वतः त्या म्हणजे सातपुतेजीच होत्या आणि त्यांनी त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी की ताई त्याच्यातल्या सगळ्या आरोपींना अजूनही जामीन झालेला नाही, फलटण प्रकरणातल्या एकालाही जामीन झालेला नाही, कदाचित अंडर ट्रायलच ती पूर्ण केस त्यांची तशीच आत राहून चालेल, यावरही त्यांनी आश्वस्त केलं. ही चांगली गोष्ट आहे. लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशनचा भाग म्हणून अनेक गोष्टी कदाचित बोलता येणार नाहीत. पण या सगळ्यांच्या मध्ये आम्हाला जी सतत भीती वाटते की माननीय मुख्यमंत्र्यांकडून फक्त मित्रपक्षातल्या लोकांना चेकमेट करायचे. मी रिपीट करते माझं काय वाक्य आहे ते. माननीय मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षातल्या लोकांना फक्त चेकमेट करायचे म्हणून प्रकरणाचा गवगवा करू नये. तर या प्रकरणातली जी माणसं आहेत ती माणसं त्यांची खरंच पाळमुळं खणून काढावी. कारण मुख्यमंत्री जेव्हा ऑन फ्लोअर पाळमुळं खणून काढण्याची भाषा करतात,
अशीच पाळमुळं त्यांनी ड्रग्ज प्रकरणातली खणून काढायचं म्हटलं होतं, ती अजूनही खणून निघालेली नाहीत. अजूनही सातारा सावरी कुठून कुठून ड्रग्ज सापडते. या सगळ्यांवर खरं तर नाशिकमध्ये 3 महिला लोकप्रतिनिधी आहेत ज्यांच्याकडून आम्हाला बोलणं अपेक्षित आहे की त्यांनी बोललं पाहिजे. सन्मानानं आम्ही बडी भाभी वगैरे म्हणतोय, बोललं पाहिजे त्यांनी, पण बड्या भाभी पण